लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे जीव धोक्यात, नागरिकांनी व्यक्त केला संताप। धुळे नंदुरबार महामार्गावर सकाळी एक भीषण अपघात झाला असून या अपघातात एसटी बस चालक गंभीर जखमी झालेत। सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास चिमठाणे गावाजवळ धुळे आगाराची धुळे नंदुरबार एसटी बस आणि एका ट्रेलरची समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात MH20 BL 2600 क्रमांकाच्या एसटी बसचे चालक अनिल देवरे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघाताच्या वेळी बसमध्ये 30 ते 40 प्रवासी प्रवास करत होते। धडक इतकी जोरदार होती की परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले। त्यांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान MH21 BH 8979 क्रमांकाच्या ट्रेलरचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस त्याचा शोध घेत असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी या अपघातासाठी चिमठाणे ते सोनगीर दरम्यान सुरू असलेल्या अपूर्ण रस्त्याच्या कामाकडेही लक्ष वेधलंय। अनेक दिवसांपासून रस्त्याचं काम रखडले असून वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या मार्गावर वारंवार अपघात होत असल्यानं प्रशासनानं तातडीनं लक्ष वेधून रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मुख्य संपादक भूषण पवार। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।